तर स्वागत आहे भावांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या सुंदर अशा व्लॉगमध्ये. बघू शकता पुन्हा एकदा तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्लॉग घेऊन आलो. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आजचा महत्त्वाचा व्लॉग म्हणजे आता बघू शकता सकाळच्या कमीत कमी 5 वाजले तर ठीक आहे. सकाळचे मॉर्निंगचे वक्त आहे, मस्त असा वास येतो. म्हणजे पोल्युशन नाही काय नाही ऑक्सिजनचा वास येतो. फार सकाळचं वातावरण हे ऑक्सिजनचं असतं. आणि तुमचा भाऊ बघू शकता व्लॉग घेऊन आला म्हणजे आला रात्री. म्हणजे सकाळचं काय विषय म्हणजे रात्री माझ्यासोबत काय किस्सा झाला माहिती आहे का. मी काल होतो सुट्टीवरती, तुमचा भाऊ बनवतो होता ब्लॉग. असंच जे स्टिक घेतले म्हणजे आपली जी काय असेल ती उसाची मी स्टिक बनवली की त्यांना मला रिस्पॉन्स चांगला भेटायला लागला. आणि त्याच्यामध्ये बघू शकता माझा एक्सपिरियन्स सांगतो, स्वतःचा एक्सपिरियन्स जे काय असेल. आणि आधी मी सांगतो मी काय करणार आहे ते. तर म्हणजे आत्ता काय करणार आहे ते जस्ट ना, आजचा माझा दिवस कुठे जाणार आहे. तर रोजचा माझा दिवस तुम्हाला माहीत आहे सकाळचा असतो ते जिममध्ये. तर संडे आला म्हटलं की क्रिकेट खेळायला जातो. तुमचा भाऊ क्रिकेट प्रेमी पण आहे. तर आज संडे, तर रात्री झोपलो होतो 2 वाजता आणि मग पण 3 तासाची झोप घेतली. सकाळी लवकर जाग आली. विचार केला लवकर जाग आली तर चला फ्रेश होऊ, व्यवस्थित होऊ, तर माइंड फ्रेश करूया, जाऊन आपलं काय असेल ते व्लॉग तर बनवू. तर व्लॉग बनवायचं कारण असं आहे भावानं, एक्सपिरियन्स सांगतो तुमच्या भावाचा. आत्तापर्यंतचं जी म्हणजे मी जेव्हापासून व्हिडिओ बनवायला चालू केले ना तेव्हापासूनचा माझा एक्सपिरियन्स सांगतो. आपण लई खूप अशा म्हणजे कुठं स्टार्टिंगला पब्लिकमध्ये ट्राय केलं, प्रत्येक जागी जाऊन ट्राय केलं की बा आत्ता जाऊन व्हायरल होईल, मग जाऊन व्हायरल होईल, चांगलं माझं बोलण्याचं स्पीक होईल किंवा प्रत्येक गोष्ट माझा कॉन्फिडन्स मरून जाईल की नाही, सॉरी कॉन्फिडन्स वाढेल. हे बघा असं जर बोलण्यात चुकतं आहे, पण जेणेकरून याच्यात मी सुधारणा करणार. तर सांगायचा मुद्दा एकच आहे प्रत्येक व्लॉगमध्ये. आणि हा पण व्लॉग आज का बनवला माहिती आहे. रात्री मी असा तो व्लॉग बनवत होतो, फुल कॉन्फिडन्समध्ये बनवत होतो बरं का. फुल कॉन्फिडन्समध्ये मी चाललो होतो समोरून काही म्हणजे पब्लिक रिॲक्शन हे मला बघायचं होतं कसं होतं आहे काय नाही. तरी पण त्यातून मी केलं बरं का, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो रिस्पॉन्स म्हणजे सांगायचा मुद्दा काय माहिती आहे व्लॉगमध्ये, की एखादा जर स्ट्रगल करत असेल किंवा एखादा खरंच माहीत आहे बाबा ह्याला आपले जवळचेच लोक किती हे करू शकतात. म्हणजे सांगायचा मुद्दा काय माहिती आहे का, म्हणजे जसं मी ऐकलं होतं की बाबा जवळचे लोक असे करतात तसे करतात, ते अनुभवलं पण अनुभवलं पण बोलतात की माझा सत्का म्हणजे मी तिथं असताना जास्त त्याला मानतो किंवा मी त्याच्यासोबत चांगलं राहतो, माझं त्याच्यासोबत चांगलं बॉन्डिंग आहे. तो ना काउंटरला असतो, ठीक आहे, काउंटरला असतो. आणि इव्हन गोष्ट मला आजपर्यंत ना हे जे उसात घालून जे मी मोबाईल बनवतो ना, म्हणजे सॉरी उसात घालून जे व्लॉग बनवतो किंवा व्हिडिओ बनवतो ना, हे ना व्हॉट्सअपला माझे जे ओनर आहेत ना दुकानाचे ते सुद्धा बघतात. आणि जेणेकरून कधी मला आजपर्यंत बोलले नाही की बाबा तू असं का बनवतोय किंवा काय करतो हे ते. पण गोष्ट सांगायची मुद्दा, जवळचाच मित्र असून सुद्धा इतका राग आलता नाही रात्री, पण ठीक आहे तरी पण आपलं हे केलं, कंट्रोल केलं. आणि मी म्हणलं ठीक आहे चला जाऊ दे, नव्यानं सुरुवात करायची. पण सांगतो एक महत्त्वाचं उदाहरण सांगतो तुम्हाला की कितपत लोक म्हणजे किती जवळची जरा सुद्धा असली का नाही की नाही त्यांना बघवत. एवढं मला रात्री तर एक्सपिरियन्स आला की माझ्या इतका जवळचा मित्र असून तो मला बोलला की बाबा ऊस ठेव, हे कर आणि हे कर, हो कर ते कर. तरी पण खूप मला राग आला होता. पण ठीक आहे मी म्हणलं चल जा, तू तुझ्या खाईन बघ, मी माझ्या खाईन बघ, असं बोललो आणि तिथनं निसाडलो. पण सांगायचा मुद्दा एकच आहे व्लॉगमधून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून, जे स्वतः होणार आहेत ना त्यांनी आजपर्यंत किंवा मी आतापर्यंत मला कधीच काय बोलले नाही की बाबा तू असं का बनवतोय, व्हिडिओ का बनवतोय, व्लॉग का बनवतोय किंवा ऊसामध्ये असं काय केलं आहे हे ते नाहीच बोलले. तर ठीक आहे, पण सांगायचं उदाहरण काय माहिती आहे का, जवळचे लोक बघा जवळचे लोक. इव्हन गोष्ट अगदी माझे भाऊ असू द्या, बहीण असू द्या, सगळे मला इंस्टावरती बघतील किंवा यूट्यूबवरती बघतील, इकडे तिकडे बघतील. आता कुठं माझा ट्रेंड चालू केला मी ह्याच्या बाबतीत. आणि ह्याच्यामध्ये मला रिस्पॉन्स चांगलं भेटायला लागलो. म्हणून काल पण मी काय केलं, असंच बनवलं आणि असं फिरायला लागलो बाहेर आणि रिस्पॉन्स खतरनाक भेटला. म्हणून मी लिटरली विषय सांगतो, चांगला रिस्पॉन्स भेटला आणि सगळे लोक बघून हसत होते. ठीक आहे, मला हसले तरी मला काय अडचण नाही, मला रडले तरी काय मला अडचण नाही. कारण तुमच्या भावाला सक्सेसफुल व्हायचं मला. आणि मला तुम्हाला तेच व्हिडिओच्या पाठीमागून मला काय दाखवत होतं की लोक आहेत बघते ती, फक्त आपण ना डेअरिंग करायचं आणि व्लॉगमध्ये ना व्हिडिओच्या पाठीमागं बोलायला शिकायचं. हे माझं फक्त डेअरिंग मारायचं तुम्हाला. पण त्याच्यामध्ये पण मी जाऊ असं बनवत होतो, आलो एकदा दोनदा फेरी मारली,
ठीक आहे, रिस्पॉन्स चांगला भेटायला लागला, पोरं बिरं बघायला लागली, पुरी इव्हन गोष्ट मुली पण बघायला लागल्या, मुलं पण बघायला लागली आणि साईडची 4 आजूबाजूची लोक पण बघायला लागली. पण ते कसल्या ह्याच्यामुळे बघत कौतुकास्पद बघत होती का कशी बघत होती आपल्याला माहिती. पण ते बघून तो खुर्चीवरती बसला माझा दोस्त मला म्हणा आणि कुठल्या गोष्टीनं बोलला मला काय माहीत नाही किंवा कुठल्या दृष्टीनं बोलला हे पण मला माहीत नाही. पण एवढं एक सांगायचं आहे व्हिडिओमध्ये, आज जरी लोक मला हसत असले का नाही, उद्या ना एक दिवशी ना तेच लोक ना मला म्हणणार हे बनव. हां, आता तो जो मित्र मला काल बोलत होता की या उसात घालून असं नको बनवू किंवा ते ऊस ठेव, हे कर, तू त्याला ऊस घेतला हे ते, तोच उद्या मला म्हणणार आहे बनव मला पण घे ब्लॉगमध्ये. पण त्याला ना मी आता ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून अजून आता पण सांगतो, पुढे सांगणार. आता मी ठरवले नाही जास्त नाती नाही ती काय कामाची, एक गोष्ट सांगतो. हां, तेवढा अनुभव. आणि कसं होतं म्हणता, मीच माधुरच होता एकच म्हणून सांगतो, सॉरी व्हिडिओमध्ये शिव दिल्याबद्दल. कारण खरंच गोष्ट सांगतो, जर मला एवढा अनुभव आला आहे, मला माहीत आहे जवळजवळची लोकं जर बदलतात ती किंवा जवळजवळची लोकं आपली हे करते ती, तरीसुद्धा मी आपलं नव्यानं उठून त्यांच्यासोबतच अजून मी काय विचार करतो, काय करायचं आहे 4 दिवसाची जिंदगी, किंवा आपण किती दिवस इथं राहणार आहे, किती दिवस काम करणार आहे हे आपल्याला माहीत नाही, किंवा कधी उद्या उठून काय होईल हे आपल्याला माहीत नाही. हे मी असं विचार करतो. पण काय नालायक माणसं असं असतील ना, किती बी जवळचे धरलं का नाही, किती बी लोकांना काय पण धरलं नाही, किती बी जवळ असं ठरवलं का नाही बाबा हां याच्यासोबत व्यवस्थित राहायचं त्यांना आपलं, आणि किती जरी मित्रता वापरली किंवा किती जरी भावासारखं जरी मानलं कुठली जर गोष्ट असेल तरी, म्हणजे महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, मी एवढं अनुभव आलो नाती बिती, मग मी ठरवलं, आता ठरवले, आजपासून ठरवतो आणि इथून पुढं पण ठरवलं. हे 4 लोक काही 400 लोक ना, ही माधुरचोट लोक आहेत, ह्यांच्या नादी लागायला नाही कोणाच्या नाही. कारण मला माहीत आहे हे आज लोक नावं ठेवणार आहेत, ठेवू द्या मला नाही काय अडचण, ठीक आहे, मला काहीसुद्धा अडचण नाही, ठेवले तरी चालेल, काय नाही अडचण. आणि मी ठरवले या बाबा कुणाच्या नादी लागायला नाही, काय नाही. काय माहिती आहे काय, म्हणजे मी आता त्याला मी माहिती आहे बघा, मी माझ्या लाईफमध्ये कसं खचलो, किंवा मी सांगितलं आहे त्याला काय स्ट्रगल करायचं आहे किंवा मी कसं करतो हे, आणि तो मला ज्ञान द्यायला लागला कालचा म्हणजे सांगायचं म्हणतं काय, आता मित्रच आहे जवळचाच आहे म्हणून आपलं विचार करतो आपलं जाऊ. पण हा जर व्हिडिओ बघून जर ती त्याला अक्कल आली नाही ना, तर मी कोणाच्या नादी पण लागत नसतो. येऊन गोष्ट सांगायचा मुद्दा काय माहिती आहे का, दुकानामध्ये मग मी ठरवलं आपलं काम भलं ना आपण भलं, आणि आपलं काय व्लॉग बनवायचा विषय संपला, लोकांचा रिस्पॉन्स बघायचा विषय संपला, आणि सांगायचा मुद्दा एकच आहे की आज लोक तो जळतच असेल. मी सांगतो मी तुम्हाला लिहून देतो की तो जळतच असेल. आम्ही काही ना काही स्टार्ट केले किंवा मी जे करू शकतो तेव्हा ते करणार नाही. मी कम्पेअर नाही करत किंवा एक गोष्ट ना मी कुणाच्या नादी पण लागत नाही. मी एवढं समजावून सांगतो, प्रत्येक गोष्ट मी हे करतो म्हणजे स्वतःने एवढ्या सॅक्रिफाईस गोष्टी करायच्या किंवा मित्र आहे चल जाऊ दे सोडून द्यायचं रोज म्हणजे ह्याचं एकदा नाही, दोनदा नाही, 3दा 4दा झालेलं आहे गोष्ट की हे घेऊन नगं, व्हिडिओ बनवू नगं, हे करू नगं, ते करू नगं. का माझी लाईफ आहे मी आजपर्यंत मी लिटरल विषय सांगतो, मला जरी आई वडील नसली ना, मी अजूनपर्यंत मला आजींना लहानच बोलली की मला आजी अजूनपर्यंत मला अशी बोलली नाही की तू असं करू नको, तू तसं करू नको. कुणी मला गोष्ट, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला ना आजपर्यंत अजून गोष्ट न ठरवलं ना, कुठला मित्र पाहिजे ना, कुठले मला मैत्रीण पाहिजे ना, मला कुठला भाव पाहिजे ना, मला कुठली बहीण पाहिजे ना, मला कुठली चुलतं नाही ना, कुणी नाही मला पाहिजे. ठीक आहे आपलं ठीक आहे, गाडी जाऊ दे, आपल्याला विषय काय सांगतो. तर एकच गोष्ट आहे, ठीक आहे, आता आजपासून ठरवलं जास्त नाते आणि नकोच आहे, कोणी नको, भाऊ नको, मित्र नको, कोणी इव्हन गोष्ट ना माझी किती जरी जवळ असली ना, मी एवढा हे मी तुम्हाला सांगतो, एवढा भावानं तुम्हाला एक खरं रिॲलिटीमध्ये विषय सांगतो. भाव असू दे, माझी मैत्रीण असू दे, बहीण असू दे, कोणी बी असू दे, आपण अनुभव एवढा खतरनाक घेतला ना, लय खतरनाक. हा अनुभव घेऊन सुद्धा मी माधुरचोतपणाने करतो की हे असू दे, जाऊ दे, सोडून जाऊ दे म्हणतो. ते लोक जास्तच करायला बघतात. म्हणून आता ठरवलं, आज जरी लोक हसत असले ना, उद्या ना त्यांना रडवायची ताकद आपण ठेवतो. आणि त्यांना पण समोरच्याला बी माहीत होतं की गोष्ट हा उद्या माणूस जाऊन काय बनू शकतो. का मी एवढं डेअरिंग करतो, एवढे लोक असू द्या, येऊन गोष्ट 4 लोक असू द्या, 400 लोक असू द्या, 4000 लोक असू द्या, त्याच्यामध्ये मी व्हिडिओ बनवायला हे आपलं डेअरिंग आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, मला कोणाच्या फिलिंग्स मला काय करायचं नाही, आपली फिलिंग विषय संपला. कोणाला कसं वाटलं आणि कोणाला काय वाटेल, कारण तो देऊन जमणार नाही आपल्याला. आज पण व्हिडिओ बनवतो हे ते, त्यानं जर तो उद्या व्हिडिओ पाहिला तर त्याच्या मनाला कसं वाटेल आणि हे ते आपल्याला काय गरज नाही. पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे कसं सांगायचं आहे, माझे जवळचे लोक असू दे नाही तर लांबचे लोक असू दे, कोणी बरं
तुम्ही तुमच्या घाईनं बघा, मी माझ्या घाईनं बघतो. मला समजतंय काय बनायचं किंवा काय करायचं, काय बनवायचं नाही मला. हां, एवढं तर समजते चांगलं काय वाईट काय. कुणाला शिवी तर देत नाही, कुणाला वाईट तरी बोलत नाही, कुणाचं काय म्हणजे कुणाला काय हाणामारी तर करत नाही, कुठल्या मुलीला तर काय जाऊन बोलत नाही ना. माझं आहे ना विशेष म्हणजे मी ना माझ्या लाईफमध्ये माझं स्ट्रगल करायला बघतो किंवा माझ्या लाईफमध्ये मी सक्सेसफुल व्हायला बघतो. कुणी मला आणि एक गोष्ट म्हणजे ना, एकच आज सांगतो, ह्या व्हिडिओच्या मध्ये कोणी बघत असेल तर बघा, अगर ना बघा, आवडलं बघा, नाही आवडलं ब्लॉक करून टाका, स्क्रोल करून टाका, काय करायचं आहे ते करा. हा बघा, कारण का ते ऑप्शनला येते फोनमध्ये, ब्लॉकचा येतो, स्क्रोलचा येतोय आणि कसा पण विषय असू दे. पण सांगायचं एकच व्हिडिओच्या माध्यमातून आहे, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काय करायचं ते करा आणि मी माझ्या लाईफमध्ये काय करतोय मला काय विचारू ना. कुणी पण असू द्या माझ्या जवळचे, कितपत काय योग्य असेल आपल्याला माहीत आहे, मला माहीत आहे ना. गोष्ट सांगू ना भाऊ, मी 4 वर्षाच्या रिलेशनमध्ये मला एक दिवस पण ती मुलगी मला म्हणत मी जेव्हा विचारायचो का नाही तेव्हा मला म्हटलेली ती की नाही तुला सोडणार, किती जरी अडचण आले तरी. लास्ट शेवटी तिनं मला करायचं ते केलंच माहीत आहे. गोष्ट सांगायचं काय माहिती आहे का, लास्ट जेव्हा आम्ही दोघं खावलो नाही, तिच्या मम्मी तिला 3 दिवस तरी बोलत होतो, तरीसुद्धा तिनं 3 दिवस काय असेल ते तिच्या घरी जाऊन काय बोलली. पण 4थ्या दिवशी तुमच्या भावाला कॉल काय आला, मी नाही राहू शकत आणि मग घरचे अशी बोलतात, मम्मी अशी बोलते, नको हेन तेन इज्जतन फिजतन. ठीक आहे चालतंय मी. आणि तिला ना एक गोष्ट सांगू, एवढा अनुभव ना, तिला जेव्हा आम्ही गावलो होतो किंवा आमचा सगळा मॅटर झाला होता ना, तिला जातानाच सांगितलं होतं, ठीक आहे तू घरी गेल्यानंतर असं बदलणार, घरी गेल्यानंतर तुझ्याकडं असा रिस्पॉन्स येणार. मी तिला आधी ही सगळ्या गोष्ट व्हायच्या आधीच केलं होतं. आणि ही गोष्ट आमचं ब्रेकअप होऊन किंवा हर एक गोष्ट आमचं रिलेशन तुटून सुद्धा 1 वर्ष कंप्लीट झालं ना, तरीसुद्धा मला तिने एकदा मेसेज केला होता. तरी पण आपण म्हणजे माझ्या बड्डे दिवशी, ठीक आहे बड्डे दिवशी पाठीमागच्या वर्षी आणि ह्या चालू महिन्यात मी तिला सरळ बोलू होतो फोनवर. फोन येत होता तिचा की बाबा तुला बघ हो आता माझं ना जे काय असेल ते माझं सक्सेसफुल व्हायचं काम चालू आहे. तुला जर माझ्यासोबत खरंच लग्न करायचं असेल किंवा खरंच तुझं माझ्यावरती प्रेम असेल तर लग्न कर किंवा घरच्यांना बोल, अजून एकदा बोल आणि असे काय मला फोन करू नको बघ. एक तर नको तू परत नंतर अजून माझ्या आयुष्याच्याला अजून डबल आईला घोडा लावून ठेवची असं डायरेक्ट म्हणलेलं तोंडवानी कट करून टाकलेला फोन. तेव्हापासून ते पोरगी मला फोन करते ना, कधी मला मेसेज करते ना काय, आणि नको आहे मला ते पण नकोच आहे ती मला बिना मतलब ती मला ना ती नकोच आहे. आणि आता एक गोष्ट सांगतो अजून पण, आता जरी तिनं मला ॲक्सेप्ट केलं किंवा तिच्या घरच्यांनी जरी ॲक्सेप्ट केलं ना, मी ॲक्सेप्ट करणार नाहीत गोष्टी. कारण आपली पण काही ना काही व्हॅल्यू आहे थोडी, काय ठीक आहे आपण मुलगा आहे म्हणून असं नाही की ते समोरच्याच व्यक्तीवरती बोलत समोरच्या व्यक्तीच्याच फिलिंग्स बघायच्या हे त्या नाही, नको आहे आपल्याला. हां आपली लाईफ बरं आहे बघ, आणि एकटा होतो एकटा राहणार आणि एकटाच मजा करणार. बेंचो तो हा एकटाच लाईफमध्ये सक्सेसफुल होणार. एक लिहून देतो, कुणाची गरज आहे ना कुणाची मला काल गरज होती, कुणाची मला गरज आज आहे ना, कुणाची गरज मला परवा राहणार, ठीक आहे. आणि आज एवढा जीव करून का व्हिडिओ बनवतो माझ्या, आता ठरवले तुमच्या म्हणून बिना मतलब असं द्या, नाही तर कुणी पण असं द्या, नाही आहे मी ना एकटा राहणार म्हणजे एकटा राहणार. मी का राहतो एकटा म्हणते का, इथं माझा भाऊ यायला स्वतः तुम्हाला सांगतो भाऊ, जर त्या वाडीनं मला म्हणतो चल घरी पण नको आहे मला. मी सांगतो डायरेक्ट तोंडावर बोलून टाकतो, नको आहे मला, मी सेपरेट बोलाय, ठीक आहे नको जास्त ज्यादा मग कारण लय खचून गेलेलो आहे आणि लय बघितली ठीक आहे. अशी जवळजवळची बाबा म्हणजे तुझ्यासाठी असं करतो, तुझ्यासाठी तसं करतो, तू हे करतो हे विषय करतो असं करतो, नको आहे. कारण 2-3 मुलींमुळं असं आयुष्याला घोडा लागलं ना भाऊ, लय बेकार घोडा लागला. आणि तुम्हाला पण एकच मला सजेशन द्यायचं आहे आजच्या तरुण युवा पिढीला, जे काय असेल ते व्हिडिओमधून तुम्हाला शिकाय भेटत असेल तर शिका, काय नाही अडचण. फक्त अनुभव एकच सांगायचा आहे की तुम्ही मग जर आज कुठल्या मुलीसोबत असाल किंवा कुठल्या बी म्हणून गोष्ट असाल ना, ती मुलगी जर तुम्हाला म्हणत असेल बाबा हां तुम्हाला लास्टपर्यंत साथ देणे हे ते, तर हे सगळं दोघला पण आहे. एकतर गोष्ट कसं आहे माहीत आहे, जर त्याचा बिनमतलब निघाला विषय संपला. आणि महत्त्वाची गोष्ट माझा पण मतलब होतं म्हणून त्या पुरी सगळं राहत होतो, सरळ सांगतो मी पण तोंडावर बोल. पण जे काय असेल ते आज पण प्रेम होतं, आज पण तेव्हापासून
तिथं माझं रिलेशन तुटल्यापासून तेव्हापासून एका पण पुरीला बोललो नाही किंवा बोलायचं म्हणलं तर बोलायचं मला पण येते, पटवायचं म्हणलं पटवायचं मला पण येते किंवा हर एक गोष्ट मला माहिती आहे. मी ह्याच्यातून निघली त्या गोष्टीत मला सारखं जायचं नाही आणि नकोच आहे त्या गोष्टी. बिनामतलबची नाती नको आहेत. उगा मी खोटं बोलायचो किंवा ती खोटं बोलायची समोरून रिस्पॉन्स खतरनाक यायचा नाही किंवा काय पण गोष्ट होईल. पण एकच मुद्दा सांगायचा आहे जवळच्या लोकांसाठी. जसं की व्हिडिओमध्ये बोललो आहे मी, तुम्ही तुमच्या घाईनं बघा, मी माझ्या घाईनं बघतो. व्हिडिओ आला फोनवरती, आवडला तर बघा, आवडला तर लाईक करा, आवडला तर काही बी करा, आणि नाही आवडला तर फोनमध्ये ऑप्शन भरपूर आहे. ब्लॉकचं ऑप्शन आहे, तर स्क्रोलचं ऑप्शन आहे, तर कायम ब्लॉक करायचं म्हणलं तर त्याचं बी ऑप्शन असतं. आणि तेवढंच सांगायचं आपल्याला, बाकी नाही, नकोच आहे आपल्याला, कोणी नको आहे. कारण लय अनुभव घेतला बघ, लय आता कालचा जस्ट रिअल जवळचा मानणारा दोस्त मला जर असं बोलू शकतो तर नकोच आहे ना, काय नको आहे. आणि मी तू दुसऱ्याच्या फिलिंगची कदर करायची ना, आमच्या फिलिंगची कदर कोणीच करायची नाही. हां नको ना मग असले काय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लय सगळेच जण बरं का, जे लय भाऊ लय मित्र लय बहीण असे करतात ना, तर सांगायचा मुद्दा एकाचा व्हिडिओच्या माध्यमातून, काय नाही कोणी कोणाचं नसते. बिनामतलब जे लोक असते ते ठीक आहे. आपला आता टाईम झाला आहे क्रिकेटला खेळायला जायचं, तर एकच मुद्दा आहे सांगायचा. बघू शकता 15-20 मिनिट किंवा 5-10 मिनटं असू द्या, काय असं ते व्हिलॉग बनवत होतो पाहून. आणि आवडलं तर बघा, काय असेल ते काय करायचं काय करायचं नाही करायचं. विशेष म्हणजे मला माहीत आहे उद्या जाऊन तुम्ही सपोर्ट करणार आहे मला, माझ्या जवळचे लोक कोणी सपोर्ट करणार नाही ती, किंवा जवळचं मित्र असून बघितले कालचा रिस्पॉन्स आहे भाऊ नो, जवळची चांगली मी म्हणतोय अजून पण सांगतो ना त्या. अरे लय इथं वाटतंय लय. आणि मला माहिती आहे उद्या जाऊन ना तुम्ही लोक मला सपोर्ट करणार आहे, कोणी नॉन फॉलोअर्स. आता आपल्या मोबाईल आता जाऊन मी इंस्टाग्रामवरती मी बघतोय बरं का, ठीक आहे. एक सांगायचं त्यातली पण एक माहिती सांगायची, त्यात काही ते फॉलोअर्स नॉन फॉलोअर्स एक रेडमध्ये येतं, ते फॉलोअर्स येते ती स्वतःची म्हणजे ती जवळची, आणि नॉन फॉलोअर्स म्हणजे न ओळखीचे अनोळखी बरं का. आणि जास्त करून ना मला अनोळखी व्यक्तींचा जास्त करून रिस्पॉन्स चांगला आलेला आहे, आणि ओळखीच्या लोकांचा नाही आलेला एवढा रिस्पॉन्स. तर सांगायचा मुद्दा काय माहिती आहे का, म्हणजे फक्त उद्या ना माझ्या ज्या पाठीमागचे सक्सेसफुल असणार ना तुम्ही लोक असणार आहे. जर माझा एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर तुमच्या लोकांपर्यंत माझ्या वेदना पोहोचणार आहेत. ते पण का तर मला जास्त करून स्ट्रगल करावं लागणार, जास्त करून मला अजून दुनिया बघावं लागणार, जास्त करून अजून ह्याच जवळच्या लोकांच्या मायखाल्यांची मला हे करावं लागणार आहे, ताण खावं लागणार आहे, हे करावं लागणार आहे, बोलणं खावं लागणार. आणि जेव्हा मी जाऊन पुढं जाऊन जरा सक्सेसफुल झालो, चुकून जर माझं काही विषय झाला, व्हायरल जाणार होणार गोष्ट, मी तुम्हाला सांगतो कसं होत नाही व्हायरल. मी बघतो कारण रात्रंदिवस मी गाणं वाजतोय, रात्रंदिवस मी कष्ट करतोय, रात्रंदिवस मी हार्ड वर्क करतोय, रात्रंदिवस मी स्मार्ट वर्क करायला बघतोय, रात्रंदिवस प्रत्येक गोष्ट मी सॅक्रिफाईस करतोय. का माझ्या वयाच्या लोकांना मला वाटत नाही का बाबा मी पण फिरावं इकडे तिकडं. हां ते केव्हा फिरू शकणार माहिती आहे, जेव्हा मी जाऊन मी स्वतःसाठी एखादं वर्ष, 1.5 वर्ष असू द्या, 2 वर्ष असू द्या, 3 वर्ष असू द्या, 4 वर्ष असू द्या, स्वतःसाठी असा खर्च करीन, स्वतःसाठी असं व्लॉग बनवीन किंवा स्वतःसाठी व्हिडिओ बनवून आत्ता कुठं जाऊन मी स्ट्रगल करीन ना, तर फ्युचर आणि टाईममध्ये जाऊन मला बसून खायचं. मी आज बघतो रिस्पॉन्स माझ्या जवळच्या मित्रांच्या असू द्या, कोणाच्या वेळ दोस्ताच्या असू द्या, हिथं जे येऊन गोष्ट मला काल बोलत होतं ना काल, की बाबा ही घेऊन फिरू नको किंवा ही ठेव ऊस आत हे कर ते कर, त्याचं तुम्हाला स्वतःचं उदाहरण सांगतो. तेव्हा स्वतः 26-27 वर्षाचा आहे, आणि तो इतका हे आहे ना, म्हणजे इतका सेड असतो ना, इतका ही उतरलेला आहे ना, की महिन्यातून 10-15 दिवस तर सुट्टीच घेतो, महिन्यातून. हां त्याचं आपल्या लोकांचं काय करायचं ना, लोकांचं काय काढायचं, किती जर झालं तर लोक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट येऊन गोष्ट मी स्वतःची जवळची बैलेलीची तर लांबची तर किती गोष्टी लागते. पण एकच मुद्दा सांगायचा, उद्या जर मी सक्सेसफुल होईल, येऊन गोष्ट नाही होईल, एखादा व्हिडिओ व्हायरल होईल नाही होईल, ती गोष्ट लांब राहिली. पण माझ्या सक्सेसचं कारण तुम्ही नॉन फॉलोअर्स असणार, ठीक आहे, नॉन फॉलोअर्स. कारण तुमच्या व्ह्यूजमुळं जे काय असेल ती रिस्पॉन्स भेटेल. मी आज जाऊन जे मेहनत करतो, हे जे काही काय असेल की जे ह्याला बी कष्ट म्हणायचं काय, हे पण कष्ट करतो. आणि मी काय असं नाही की कुणाच्या
मुंडक्यावर बसलो आहे, कोणाला पैसे मागतोय, कोणाचे 4 पैसे खातोय, कोणाचं जरी कोणाचं घेतलेलं असलं का नाही त्याच्या दुप्पटीनं दिलेलं आहे. पैशाच्या बाबतीत पण सांगायचा मुद्दा म्हटलं तर जरी कुठल्या मित्रानं मदत केलेली आहे ना, जरी कुठल्या मित्राला त्याच्या दुप्पट मी दिलेला आहे, त्याच्या दुप्पट त्याच्या तिप्पट दिलेला आहे. हां, हा एवढं म्हणजे दिलखुश मनाचा माणूस आहे आपण. हां, आणि हेच गोष्ट अजून नाही तुम्हाला दमादमाने माझ्या गोष्टी कळतच आहे का, कारण आपण सेपरेट राहिलेलो आहे किंवा एकला राहिलेलो आहे पहिल्यापासून. आईवडिलांची छाया ना काय, आजीनं लहानात बोट गेलं, शिक्षण चांगलं मस्त झालं, सेकंड ड्रॉपआउट हे ते थर्ड एका छोट्याशा गावातून येतोय आणि प्रेमानं हे ते लय मला दुनिया दाखवलेली आहे. नाही तर येऊन गोष्ट आज तुमचा आणि नाहीच गोष्ट बरोबर आहे, ठीक आहे, नाही मला काय अडचण नाही, मला कोणाची गुलामी करायची. एक गोष्ट म्हणजे सांगू ना, लय लोकांचं सजेशन आलं, पोलीस भरती ट्राय कर, आर्मीचं ट्राय कर, ह्याचं ट्राय कर, त्याचं ट्राय कर. नको काय म्हणलं, आज पोलिसांची काय अवकात आहे किंवा आज पोलिसांना म्हणजे काही पोलिसांमुळं बरं का, असं नाही बोलवलं की अवकात काढायची गोष्ट नाही, तसं नाही म्हणत मी, पण काही पोलिसांमुळं बाकी पोलिसांची इज्जत, जसं की तुम्ही बघू शकता त्यामध्ये डॉक्टरचा विषय झालेला की लहान लहान मुलीवरती अत्याचार होतोय, किंवा कुठल्या PPS IPS असं IPSचा विषय झालेला मध्ये की त्यानं एका महिलेला असं केलं ते तसं केलं. ह्यांच्यामुळं म्हणजे काही लोकांमुळं ना, काही म्हणजे पोलिसांची नावं बदनाम होते. म्हणून याच्यामुळं मला काय असं करप्ट तर आहे ती सगळी, वरून खालीपर्यंत सगळी करप्ट आहे. करप्ट आज दुनियामध्ये कोणी नाही, सगळे आहेत का, सगळी वरून खालीपर्यंत सगळे करप्ट आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर जनताच करप्ट असेल तर त्यांचा नेता का करप्ट होणार नाही. कारण आज गोष्ट बघू शकता तुम्ही, ह्याच्यामध्ये निवडणुकीच्या पण बाबतीत गोष्ट बघायला आलं तर पहिल्यांदा जनता काय करते, 500 रुपये घेते, ठीक आहे, 100-200 रुपये घेते, त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्येच एकदा मत देता, विषय संपलं. मग तेच 5 वर्ष जाऊन कुठं जाऊन आपले मग, पण आपण कधी प्रश्न विचारलेच नाहीत वरती, किंवा प्रश्न तरी कधी विचारणार जेव्हा सुशिक्षित लोक असतील किंवा शिकलेले लोक असतील तेव्हा जाऊन कुठं प्रश्न विचारणार आहे. प्रश्न कोणी विचारतच नाही. ज्याला पैसा भेटला बाजवला, हां मला ह्या वेळेस किती आलं पाहिजे, 1000-2000, हां जास्त आलं पाहिजे, झालं त्या 1000-2000साठी कोट्यावधीनं परत पुढं जाऊन ते मोठा मंत्री कोट्यावधीनं जाऊन घोटाळा करणार आणि तुम्हाला काय लवड हातात द्या शिवी नाही दिली पाहिजे, सॉरी बरं का, तरी पण घ्या जाऊन, ठीक आहे, शिवी दिलीच नाही पाहिजे, पण तरी पण त्यातून एक रिस्पॉन्स आहे. एक सांगायचा मुद्दा एकच आहे की वरून खालून सगळी करप्ट आहे. आणि एक गोष्ट म्हणजे सगळ्यांना मेहनत करावं लागणार, हार्डवर्क करावं लागणार, तिथून जाऊन पुढं जाऊन कुठं तर सक्सेसफुल होणार आहे. आणि भेटू नंतरच्या व्लॉगमध्ये.